हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय। आज मी एकदम सोप्या पद्धतीने डीप गळा असल्यावरती आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशी करायची आहे। बऱ्याच ताईंनी विचारलं कमेंटमध्ये की ताई आम्हाला बाहीची कटिंग जमत नाहीये, तर आपण बाही कटिंग सुद्धा बघणार आहे। त्याशिवाय आपण डायरेक्टली ब्लाउज वरती कसं कटिंग टाकायचं आहे ते पण बघणार आहोत आणि संपूर्ण पेपर कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याच्यानंतर ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। काही नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा। तर मी इथं हा संपूर्ण तुमची जी काय माहिती आहे आपली ब्लाउजची कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून हे करायचं आहे, म्हणजे पेपर कटिंग एकदम परफेक्ट कशी करायची, आता प्रिन्सेस कट ब्लाउज हा एकदम सोप्या पद्धतीने कसा बघायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी ते एक पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला इथे आता कटिंग करायची आहे। तर बघा इथं मी डबल फोल्ड घेतला, इथं बॅक आणि फ्रंट आपण सोबतच कटिंग करणार आहे। तर मी ओपन बाजूनी कटिंग करते, हे बघा ओपन बाजूनी करते, म्हणजे आपला बॅक साइड जो आहे तो आपण अगोदर काढून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करू। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। इथून वरच्या साइडने मी उंची मोजून घेतीये। उंची जी आहे ती आहे 13.5 इंच, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच। 13.5 इंच मध्ये 1 इंच घ्यायचा, तर उंची ती आपली 14.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे, कुणाची 13 असेल कुणाची 14 असेल, तर त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्यायचं आहे। मी 13.5 इंचामध्ये 1 इंच मिळवून घेतलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। ही आपली झालेली आहे उंची। आता टाकायचं आहे आपल्याला शोल्डर। तर मला शोल्डर जे आहे ते बारीक ठेवायचे, छोटंसं शोल्डर ठेवायचं आपल्याला, 2 इंचाचं शोल्डर ठेवायचे। तर गळा रुंदी जी आहे ना मी ती 2.5 इंच घेणार आहे। डीप गळा असेल तर आपल्याला 2.5 इंचाची गळा रुंदी ठेवायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 इंचाचं शोल्डर ठेवायचे, तर मग मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेते, म्हणजे 2.5 इंचाचं जी काही शोल्डर पट्टी आहे ती ठेवून घेते। तर संपूर्ण शोल्डर जे आहे ना ते मोजलं 5.25 इंचाचं बसलेलं आहे इथं। आता इथं तुम्ही चेंज करून घेऊ शकता। ज्या ताईंना डीप गळा घ्यायचा नसेल त्यांनी इथं 2.25 इंच घ्या, एवढं चेंज करा। बाकी शोल्डर पट्टी ही तुमच्या आवडीनुसार ठेवा। त्याच्यानंतर मुंडा उंची जी आहे ती मी इथं, आपला डीप गळा आहे त्यामुळे आपल्याला जास्त मुंडा उंची जी आहे ती आपल्याला इथे किती ठेवायची आहे 36 साईजला, तर ती 5.5 इंच ठेवायची आहे। आणि 5.25 इंच जी काय आपलं शोल्डरचं संपूर्ण माप आलं ते आपल्याला इथं पुन्हा एकदा टाकून घ्यायचं। आता आपण इथं लाईन ओढून घेऊ। अशा पद्धतीने ही मुंडा उंची झाली। आता इथून आपल्याला घडीचं माप टाकायचं आहे। तर 36 छाती आहे, 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच। 9 इंचामध्ये आपल्याला जी आपलं शिलाई मार्जिंग आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे। 2 इंच घेतेय मी, तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता। आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण। या पद्धतीने आपण लाईन ओढून घेतली। आता इथून आपल्याला शेप द्यायचा आहे, तर बघा तो घेते मी 1.5 इंच न मोजता आपण इथं अशा पद्धतीने शेप घेऊ आपला, म्हणजे आपला जो मोंड्यातला झोळ वगैरे आहे तो अजिबात पडणार नाही। तुम्ही या पद्धतीने एकदम मोंड्याचा शेप नक्की द्या। तर इथून आपण मधला सेंटर घ्यायचा मुंडा उंचीचा, आणि जिथं आपली घडी आलेली आहे त्याचाही आपल्याला घ्यायचा आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी। इथं आपल्याला मधला सेंटर घ्यायचा, इथंही या पद्धतीने टाकून फक्त घडीपर्यंतच घ्यायचं, शिलाई मार्जिन सोडून द्यायचं। या घडीपर्यंतच आपला इथला टेप जो आहे तो आपल्याला इथं फोल्ड करायचा आहे। आता इथून जो आहे आपल्याला आकार द्यायचा आहे। जर तुमच्याकडे ती आपल्याला पट्टी असेल गोल राऊंडची, तर तिने पण तुम्ही इथं हा शेप देऊन घेऊ शकता। या पद्धतीने तुमचा हा जो मोंड्याचा आपण शेप देतो तो 1.5 इंचापर्यंत न जाता हा थोडासा कमी बसल। तर आपण मोजून बघू किती इंचापासून 1 इंचाचाच आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा शेप भेटलेला आहे। हा जर आपण खोल घेतला तर आपला बॅक साईडला पण मोंड्याचा झोळ वगैरे अजिबात पडत नाही, या पद्धतीने जर घेतला तर।
आपला इथं बॅक साईड जो आहे तो तयार आहे. तर मी लगेच जो आहे ना आपला मागचा गळा टाकून घेते. जसं आता आहे 10.5 इंच घेऊ आपण आणि गळा रुंदी जी आहे ती मी 3 इंच ठेवते. डीप गळा म्हटलं तर आपल्याला गळा रुंदी जी आहे ती पसरून घ्यायची आहे थोडीशी. तुम्ही 2.5 इंचापासून 2.25 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच आणि 3 इंच एवढी अशी घेऊ शकता डीप गळ्यामध्ये. आणि या पद्धतीने आपल्याला गोल आकार काढून घ्यायचा. डीप गळा म्हटलं तर तुम्ही डिझाईन वगैरे कोणती पण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. मी जसं आता इथं गोल गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण हा बॅक साइड पार्ट तयार झाला. तर आपण आता याची कटिंग करून घेऊ. फक्त मी वरचा पेपर कट करतेय. आपण इथं बॅक साइड जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पेपरवरती जो आहे ना फ्रंट पार्ट आखायचा आहे. तर आपण सर्वात पहिलं सेम टू सेम हा जो बॅक साइड आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे. हा आखायच्या आधी आपल्याला इथं 1/2 इंच जो आहे तो आपल्याला इथे कड सोडायची आहे हुकलूक पट्टीसाठी. एवढं लक्षात ठेवायचं. हे बघा या पद्धतीने इकडे सोडून द्यायचं आहे आपल्याला. जी काही उंचीनुसार आहे तेवढं आपल्याला इकडे कड सोडून द्यायची. तुम्ही टेपनी पण मोजू शकता. अशा पद्धतीने आपण हे 1/2 इंच कडेनी सोडून दिलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला जो आहे इथं हा बॅक साइड पार्ट व्यवस्थित ठेवायचा आहे. गळा रुंदीचं मार्किंग घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथं आपल्याला गळा रुंदी जी आहे ती बॅक साइडची 2.5 इंचाची आहे. तर आपली फ्रंट पार्टची 2.25 इंचाची निघणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता आपण सेम टू सेम जो बॅक साइड आहे मोंड्याचा शेप वगैरे तो आपण इथं काढून घेऊ. आपला हा मोंड्याचा शेप नसणार आहे. आपल्याला फ्रंट पार्टचा दुसरा शेप घ्यायचा आहे. आता आपण इथं हा बॅक साइड पार्ट जसाच्या तसा काढून घेऊ. आता इथं घेतल्यानंतर आपण आता हा बॅक साइड पार्ट साइडला ठेवून देऊ. इथे ठेवून दिल्यानंतर आता हा सर्वात पहिला मोंड्याचा शेप जो आहे तो आपण इथं व्यवस्थित देऊन घेऊ. तर आपल्याला फ्रंट पार्टचा वेगळ्या पद्धतीने द्यायचा आहे. तर आपला हा बॅक साइड आहे. बॅक साइडचा आता आपल्याला द्यायचा नाहीये. फक्त आपल्याला हा जो चौकोन आहे हा महत्वाचा तो काढायचा होता. त्यामुळे आपण तो काढून घेतला. ही गळा रुंदी लक्षात ठेवायची. सर्वात पहिलं मोंड्याचा शेप घेऊ. आपला डीप गळा आहे. आपल्या मोंड्यामध्ये झोळ वगैरे पडायला नको आणि शोल्डर पट्टी पण आपली बारीक आहे. तर आपल्याला इथं काय करायचंय 1/2 इंच आतमध्ये डाऊन करून घ्यायचंय. तर मी तुम्हाला आतापर्यंत जो आहे ना या पद्धतीने जो आहे ना फ्रंट पार्टला बऱ्याच मैत्रिणींचा प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये झोळ पडतो. तुम्ही या पद्धतीने शेप नक्की देऊन बघा. त्याच्यानंतर हा सुद्धा आपल्याला अगदी जसं आपण बॅक साइड जो आहे तो 1 इंचाचा शेप दिला तसाच हा सुद्धा आपल्याला 1 इंचानी शेप द्यायचा आहे. जिथं पण आपला 1 इंच येईल आतमध्ये डाऊन केल्यानंतर तिथून आपल्याला शेप द्यायचा आहे 1 इंचानी. बघा या पद्धतीने. आता हा आपला बॅक जो शेप देतो आपण तो आपला कॅन्सल करायचा आणि हा आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा. आता आपला जो आहे फ्रंट पार्टचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा. तर पुढचा गळा जो आहे तो मी 7 इंचावर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. कुणाचा 6 असेल, कुणाचा 6.5 असेल, कुणाचा 7 असेल, कुणाचा 7.5 असेल. अशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथं मी पुन्हा इथून 2.25 इंच मोजून घेते. आता इथून आपल्याला बॉक्स काढून घ्यायचा. बॉक्स काढून घेतल्यानंतर आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण गळा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. तर इथं प्रिन्स कटचा शेप देताना आपल्याला इथं छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर छातीचा 10वा भाग 36 साईजचा आहे तो 3.6. तर 3.5 इंच आणि प्लस आपल्याला एक रेष घ्यायची आहे. तर आपण इथं 4.25 इंचाचा जो आहे पॉइंट घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने पॉइंट घ्यायचा आहे.
पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला वरतून टक्स लाईन पण काढायची आहे. तर टक्सचा पॉइंट आपल्याला इथं एकदम महत्त्वाचा आहे. तर जसं टक्स पॉइंट जो आहे तो 10 इंच आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. आता तुम्ही 36 साईजसाठी 10.5 इंच घेऊ शकता, पण तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून, तुम्ही जर स्वतःचं ब्लाऊज शिवतायत किंवा कस्टमरचं शिवतायत, तर तुम्हाला त्याच्या ब्लाऊजवरून जे आहे ना माप मोजून घ्यायचंय. आपलं जो काय टक्स पॉइंट आहे त्याचं माप मोजायचंय. आणि जर तुमच्याकडं नसेलच तर तुम्ही या पद्धतीने हा पॉइंट घेऊ शकता 10.5 इंचाचा. तर इथं पुन्हा आपल्याला जो आपण खाली टक्स आडवा टक्स टाकून घेतला तेवढाच वरती पण टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर इथून सरळ लाईन ओढून घेऊ एकदा. या पद्धतीने ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथून 2 इंचावरती, हे बघा, इथून 2 इंचावरती आपल्याला एक पॉइंट घ्यायचा. हा पॉइंट घेतल्यानंतर मी या पद्धतीने रेष मारून घेतली म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता इथून आपल्याला घ्यायचं 1.5 इंच. इथं 1.5 इंच पॉइंट घ्यायचा, इकडूनही 1.5 इंच पॉइंट घ्यायचा. हा पॉइंट घेतल्यानंतर वरच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंच ह्या रेषेवरती घ्यायचा आहे. म्हणूनच मी वरती एक रेष मारून घेतली. हा घेतल्यानंतर आता हा पॉइंट आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर इथून आपल्याला 1 इंच वरती पॉइंट घ्यायचा आहे. तर मी या आधी पण ही कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे. फक्त आजचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे आपला डीप गळा. ज्या ताईंनी बघितलेली नसेल त्यांनी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय, तर हा वरच्या साईडला शेप देऊन घ्यायचा आहे. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट, आपला जो फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप आहे तिथपर्यंत आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथून 1.5 इंच आपल्याला, हे बघा, अशा पद्धतीने हे 1.5 इंच आपल्याला इथे कट होणार आहे आपला इथला भाग. तर या पद्धतीने देऊन घ्यायचं. तर या पद्धतीने किती सुंदर आपलं आखणी झालेली आहे. असं वाटत आहे जसं एखादं मंदिर काढलेलं आहे मी आणि वरती झेंडा वगैरे लावलेला आहे असं वाटतंय. पण ही प्रिन्सेस कट ब्लाऊज इतका सुंदर फॉब बसतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. 36 साईडसाठी तुम्हाला दाखवते. आता इकडे फिटिंगच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे, तर इकडनं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवायचा आहे फक्त. तर ते का मी तुम्हाला सांगते. आपण जे काय हे इथलं माप काढणार आहोत तर हे आपल्याला ब्लाऊज वरती वाढवायचं आहे. आता ते कसं वाढवायचं ते पण सांगते. पण सर्वात पहिले इकडे फिटिंगच्या साईडला पेपर वरतीच अर्धा इंच वाढवून घ्या. नाहीतर आपण ही ब्लाऊज वरती पण नंतर वाढवू शकतो, पण आपण विसरायला नको, त्यामुळे आपण इकडे अगोदरच पेपर वरती वाढवून घेऊ. इथं अगदी आपल्याला काहीच नाही वाढवायचं, कारण की इथला पण भाग जो आहे तो आपण वाढवून घेतो. त्यामुळे हे तर फक्त अर्धा इंच वाढवायचं, बाकी आपल्याला इथे हे पॉइंट जोडून घ्यायचं. आता या पद्धतीने आपली कटिंग झाल्यानंतर याचं कटिंग करून घेऊ. आखून झाल्यानंतर याच्या आधी मी जी कटिंग दाखवली ती जी आहे एकदम नवीन ब्लाऊज शिकतायत ज्या मैत्रिणींना प्रिन्सेस कट ब्लाऊज बद्दल काहीच माहिती नाहीये त्या मैत्रिणी कटिंग करू शकता. ही तुम्ही कस्टमरच्या ब्लाऊज साठी सुद्धा ही कटिंग करू शकता आणि ब्लाऊज शिवू शकता. इतका सुंदर ब्लाऊज आहे तो शिवू शकता आणि तुमचं स्वतःचं सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. ज्या पण मैत्रिणींना प्रिन्सेस कट ब्लाऊज बद्दल बरीच माहिती आहे त्या ताई या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकताय. तुम्हाला YouTube वरती अजूनपर्यंत तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग जो आहे तो बघितला नसेल, तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर बघा मी आता इथं काढून घेतला आपलं फ्रंट पार्ट. आता ह्याचं कटिंग कसं करायचं ते सांगते. तर मी इथं जो गळा आहे तो कटिंग करणार नाहीये, डायरेक्टली ब्लाऊज वरती कट करणार आहे. तर हे बघा 1.5 इंचच वाढवलेलं तेही आपण इथं कट करून घेणार आहे. आता इथून आपल्याला हा आकार कट करायचा आणि इथूनही आपल्याला हा आकार इथं अशा पद्धतीने आता हे आपण आकार जो पेपर आहे तो आपण इथं कट करून घेतलेला आहे.
आता हे ब्लाऊज वरती आपल्याला वाढवायचं आहे. त्या पहिलं आपण जी बाही आहे ती कट करून घेऊ आपण इथं. अगदी जो मोंढ्याचा शेप वगैरे आहे तो आपल्याला कसा घ्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथं मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतेय पेपर. फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथं बाहीची उंची टाकायची आहे. तर बाही जी आहे ती 4 इंचाची आहे, तर मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचंय. सॉरी 4.5 इंचाची आहे, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ. काय अडचण नाही, आपण 4 इंचाची पण बाही घेऊ शकतो आणि 4.5 इंचाची पण घेऊ शकतो. काही अडचण नाही. तुमची जी काही बाही असेल त्याच्यानुसार उंची टाकून घ्या. मी 5.5 इंच करून घेतलं, 1 इंच मिळवून घेतलं, कारण की आपण ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा कटिंग करणार आहे. त्यामुळं जर तुम्ही साधा बनवत असाल तर मग त्याच्यामध्ये 2 इंच घ्या, म्हणजे बाहीच्या उंचीमध्ये. ही जी आहे ही उंची झाली, तर मी इथं कट करून घेते. ही संपूर्ण बाहीची उंची झाली. आता सर्वात पहिला आपण कॅप हाईट टाकून घेऊ. उंची घेतल्यानंतर जी कॅप हाईट आहे ती टाकायची आहे, तर मी ती घेतीये 3.25 इंच. इथून लाईन ओढून घेऊ. आता इथपर्यंत आपली प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे दंडघेर. तर दंडघेर जो आहे तो 6 इंच प्लस शिलाई मार्जिन आपल्याला याच्यात ऍड करायचं 2 इंच. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला मुंढा जो आहे आपला तो मोजून घ्यायचा. आपण जो बॅक साईडचा मुंढा आहे आपला तो आपल्याला इथं मोजायचा आहे. कुठे? जिथपर्यंत आपली घडी आलेली आहे. तर 9ची छाती आपली, तर घडी आपली इथं आलेली. जिथपर्यंत आपला छातीचा 4था भाग आलेला आहे तिथपर्यंत हा मुंढा जो आहे तो आपल्याला इथून मोजायचा आहे. वरच्या साईडला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, कारण ते शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. आता इथून आपल्याला टेप जो आहे तो असा व्यवस्थित आपल्याला चेक करायचं की आपला अंतर कुठपर्यंत येतंय. तर हे येत आहे 8.5 इंचावर. तुम्ही पुन्हा चेक करून बघू शकता. 8.5 इंच आता आपल्याला इथून तिरकं टाकायचंय. हे बघा या पद्धतीने करेक्ट जे आहे ना ते इथपर्यंत बसले. आता याच्या पुढे जे आहे ते आपल्याला शिलाई मार्जिन साठी ऍड करावा लागणार दुसरं पेपर. तर मी जसं हा पेपर इथं ठेवते, जसं आपण इथं ब्लाउजचा कपडा जो आहे तो इथं जॉईंट करणार आहोत, तर हा इथं मी ठेवून घेतला. तर तुम्ही लांबलचक पेपर घ्या. थोडासा माझा जो आहे तो मला कमी पडला, अशा पद्धतीने तुम्ही थोडासा एक्स्ट्राचा पेपर घ्या. आता इथून आपल्याला जो आपण 8.5 इंच घेतलं, आता याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं 2 इंच. जेवढं आपण पेपर मध्ये घेतलं शिलाई मार्जिन तेवढंच आपल्याला बाहीला पण शिलाई मार्जिन घ्यायचंय. अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता इथून द्यायचा आहे शेप. तर हे बघा इथून आपल्याला द्यायचा असा शेप. या पद्धतीने शेप द्यायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं माप. आतमध्ये थोडंसं आपल्याला खोल भाग पण कट करायचा असतो, जो आपला फ्रंट पार्टला असतो. या पद्धतीने हा एक जो आहे तो आपला बॅक साईडचा झाला आणि एक जो आहे तो फ्रंट पार्टचा झाला. आता आपण इथं कटिंग करू. तर हा पेपर तुमच्या लक्षात आला जो आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे कटिंग करताना. आता माझा जो आहे तो कमी पडला होता, तर या पद्धतीने आपण बाही सुद्धा कटिंग करून घेतली. तर हे तुकडा मी आता साईडला ठेवते. तर संपूर्ण ब्लाउज आपण इथं कटिंग करून घेतलं. आता याचा जी बाहीची जो खोल भाग आहे तो पण आपल्याला इथं कट करायचा. हे बघा या पद्धतीने बाही संपूर्ण कटिंग झाली. फ्रंट पार्ट आपलं संपूर्ण कटिंग झालं. आता आपण अस्तरवरती याचं माप कसं टाकायचं ते पाहू. तर मी अस्तर जे आहे ते इथं पसरून घेते. हे बघा या पद्धतीने पसरून घेतल्यानंतर आता माप कशी बसवायची ते पण तुम्हाला सांगते. आता हे जे काय आपण पेपर जे आहे ते कटिंग करून घेतलं ते आपलं इथं या पद्धतीने ठेवायचंय. तर सर्वात पहिला आपल्याला बॅक साईड पार्ट बसवायचा आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपला ओपन बाजूने आला तरी चालेल. मग आपण इथं हा फक्त अर्धा इंच आपली इथं कडेला जागा शिल्लक राहील असं ठेवायचं. तुम्ही इथं वरच्या साईडला पुरत असेल जागा तर वरच्या साईडला ठेवू शकता, नाहीतर मग इथं या पद्धतीने ठेवू शकता. तुम्हाला वाटलं हा गळा लगेच कट करायचा, लगेच कट करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्ट ब्लाउज वरती
गळा जो आहे तो घेऊ शकता, काही अडचण नाही. आता इथं आपण या पद्धतीने मी हे पॅटर्न इथं ठेवलं. त्याच्यानंतर ह्या प्रिन्स कटचं तुम्ही पॅटर्न या पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे वरच्या साईडला बाही जी आहे ती आरामशीर निघते. तर मी या पद्धतीने इथे ठेवून घेतलं हे. आता या मापामध्ये काय चेंज करायचं ते सांगते. बॅक साईडमध्ये आपल्याला काहीही चेंज करायचं नाहीये. आहे असाच आपल्याला इथं आहे असंच आपल्याला बॅक साईड जो आहे तो आपल्याला इथं आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपला कटोरी पार्ट, हा सुद्धा आपल्याला जसाच्या तसा काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपण जसाच्या तसा काढून घेतल्यानंतर आता मी हे पार्ट उचलून घेते. यामध्ये काय चेंज करायचं ते सांगते. इथं जो आपला पार्ट आलेला आहे, जो आपला फ्रंट पार्ट आहे बघा, या पद्धतीने आता हा पार्ट मी उलटा करून ठेवला, काही अडचण नाही. तुम्ही इथं असा पण ठेवू शकता, असा पण ठेवू शकता, काही अडचण नाहीये. जी गळा रुंदी निघलेली आहे तिचं आपल्याला मात्र मार्किंग करून घ्यायचं. आता इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचंय आपल्याला. जो काय शेप आहे, आकार आलेला आहे तो सेम टू सेम आपला इथं काढून घ्यायचा. किंवा तुम्ही अर्धा इंच असं माप मोजून असं पुढं सरकून घेतलं तरी चालेल, आणि हा शेप जो आहे तो जसाच्या तसा काढून घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीने हा पार्ट सुद्धा आपल्याला हे करायचा. त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे हा सुद्धा आपल्याला इथे वाढवून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. एवढाच चेंज आपल्याला करायचा आहे. जिथून आपण हे फिटिंग करतो, हे पार्ट जोडतो, ते आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे. आता अर्धा इंचानी वाढवून घेतल्यानंतर हे बरोबर आपलं फिटिंग मध्ये ब्लाऊज बसणार आहे. आता याचं स्टिचिंग सुद्धा मी आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवलेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं, तर ते तुम्ही नक्की बघावं. आता मी हा ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ आता इथं स्टॉप करते. जमलं तर याचं स्टिचिंग पण दाखवाल तुम्ही, तशी कमेंट करा. स्टिचिंग बघायची असेल तर त्या पद्धतीने स्टिचिंग पण दाखवाल. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओत काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.